नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय गीताराम नरवडे यांची होरपळ ही पारितोषिक प्राप्त कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 3. दुसऱ्या दिवशी अचानक साध्या कपड्यातलं एक माणसांचं टोळकं टोळधाडीसारखं गावात शिरलं. उगीच इकडे तिकडे फिरायला लागलं आणि एक एक करत त्यांनी शिवराम परटाच्या घराचा रस्ता धरला. त्यांच्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पाहता पाहता शिवराम परटाच्या घराला त्या टोळक्यानं वेढा टाकला. वेढा टाकलेला बघताच घरात असलेला गुलब्या पाळायला लागला. अचानक बहिरी ससाण्यासारखी झडप घालून त्यांनी गुलब्याला जेरबंद केलं आणि गावाच्या वेशीतून हाणत मारत गावकुसाबाहेर उभ्या असलेल्या पोलीस गाडीत बसवलं. त्याच्या पुढे मागे ती साध्या वेशातली माणसं बसली आणि ती पोलीस गाडी धुरळा उडवत निघून गेली. अख्खं गाव चकित झालं. शिवराम परटानं घराचा दरवाजा लावून स्वतःला कोंडून घेतलं. गुलब्या 1 वर्षापूर्वी मामाकडे राहायला गेला होता. तिथे गेल्यावर तरी त्याच्या सुधारणा होईल असं शिवराम परटाला वाटलं होतं, पण सुधारणा होण्याऐवजी गुलब्या जास्तच बिघडत गेला. त्याला कोणाचा धाक राहिला नव्हता. तिथे गेल्यावर तो छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. बघता बघता चोरांच्या टोळीत सक्रिय झाला. एका रस्ता लुटीच्या केसमध्ये अडकला आणि तेव्हापासनं गुलब्या फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते, परंतु तो सतत पोलिसांना हुलकावण्या देत होता. काल अचानक गुलब्या गावात अवतरला होता आणि आल्याबरोबर त्यांनी हा प्रताप केला होता. चिमाजी आप्पांनी विचार केला, याला याही वेळी माफ केलं तर गावात हा त्रासदायक होईल. गावात चोऱ्यांचं सत्र सुरू करेल, मुलीबाळींना त्रास देईल. त्याचा बंदोबस्त करण्याची हीच नामी संधी आली आहे, ती दवडता कामा नये. म्हणून त्यांनीच पोलिसांना खबर दिली होती आणि त्यामुळे गुलब्या चतुर्भुज झाला. शिदबाला हे समजताच त्यालाही आनंद झाला. एक दिवस चिमाजी आप्पा दिवसाबरोबर घरी येऊन दाखल झाले. राऊ घरात शिदबाच्या न्याहारीची तयारी करत होती. आज सकाळी सकाळी शिदबा आपल्या मळ्यात मशागतीच्या कामाला जाणार होता. त्यांनी न्याहारी केली की राऊ उरल्या सुरल्या घरकामाला लागणार होती. घरी येता चिमाजी आप्पांनी अंगणात उभं राहून हाक मारली, शिदबा आहे का? काय बैलाला चारा वैरण करता करता गोठ्यातनं शिदबानं ओ दिली तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अरे शिदबा, बिरेवाडीचे पाहुणे येणार आहेत आज राऊला बघायला. आज काय मळ्या बिळ्यात जाऊ नको बाबा. अनपेक्षितपणे चिमाजी आप्पांचे शब्द कानावर पडताच राऊ गोंधळून गेली. तिच्या अंगावर सरसरून शहारा आला. गोड शिरशिरी उठली. उगाच श्वास जोरजोरात सुरू झाल्याचा भास आला. नसा नसातला रक्तप्रवाह वेगवान झाल्याचं जाणवायला लागलं. डोक्यात मुंग्या तरारल्या. तिचं सर्वांग पुलकित झालं. मलूल चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत झाला. गोठ्यातून चारा टाकून शिदबा लगबगीनं चिमाजी आप्पाजवळ आला आणि म्हणाला, अरे इतका अचानक होय, अगोदर सांगायचं ना आप्पा. असं या काय की काय करायचं? अरे काय करू नको, उभ्या उभ्या येतील, पोर बघून जातील. फक्त चहा पाण्याची व्यवस्था कर म्हणजे झालं. असं कसं करता येईल आप्पा? आप्पा पहिल्याच वेळेला नुसत्या चहा पाण्यावर पाठवायचं म्हणजे? शिदबा केविलवाणा चेहरा करून म्हणाला. तसे आप्पा म्हणाले, अरे अड्या, म्या सांगतोय ना तसं कर. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली माझ्याकडं, फक्त म्या सांगितलं तेवढं ध्यानात ठेव. असं म्हणून चिमाजी आप्पा घाईघाईनं निघूनही गेले. शिदबा लगबगीनं घरात शिरला. राऊ चुलीजवळ काठवटीत पिठाचा उंडा मळत बाहेरचं संभाषण ऐकत होती. शिदबाची चाहूल लागताच एक हात पिठाच्या उंड्याला लावून दुसऱ्या हातानं फुकणी घेतली. उगीच चुलीतल्या विस्तवावर फुंकणीनं फुकारी घालायला लागली. शिदबाची चाहूल घ्यायला लागली. शिदबा घाईघाईत घरात शिरला. वळणीवरचं आपलं धोतर आणि बंडी हातात घेत म्हणला, राहू पटकनावर भाकरीचं चांगलं पातळ नेस. पाहुणे यायचे बघायला, लय उशीर लावू नग. घाईघाईत बोलून शिदबा बाहेर ओट्यावर जाऊन कपडे बदलायला लागला. त्यानं फरकन धोतराचा कासोटा फेडला. धुतलेलं धोतर कमरेभोवती गुंडाळलं. धोतराच्या निर्या घालता घालता पुटपुटला, हौसा काकूला बोलवायला पाहिजे, घरात पाटापाटा चहा पाणी करायची गरज आहे. निर्या घालून एक टांग वर करून धोतराचा काष्टा डाव्या हातात घेतला. पाठीच्या कण्याजवळ कमरेला काष्टा 2 बोटांनीच खोचला.
बंडीच्या बाह्या 2 हात बैलाच्या शिंगासारखे घालून वर करत आपलं मुंडकं आत खुपसलं आणि ओट्याच्या खाली उतरत म्हणाला, राहू लवकर आटी बरं का, खोळग्यासारखं बसून राहू नको. शिदबा ओटा उतरून हौसा काकूच्या घराच्या रस्त्याला लागला. राहून काठवटीतला उंडा काठवटीत थपा थापला. नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखी भाकर अलगद हातावर घेतली आणि चुलीवरच्या तापत्या तव्यावर दोन्ही हाताच्या मधल्या फटीतनं अलगद सोडून दिली. तांब्यातलं पाणी उजव्या हातातल्या खावग्यात घेतलं आणि तव्यावरच्या भाकरीवर फिरवलं आणि पुन्हा लग्नाच्या विचारात गढून गेली. हौसा काकू. हौसाबाईच्या घरासमोर उभं राहून शिदबानं आवाज दिला. नुकत्याच साठीला शिवलेल्या हौसा काकूनं आपल्या घराच्या दरवाज्यातनं डोकावलं. साठीला गवसणी घालणाऱ्या हौसा काकूच्या काळ्या केसांनी केव्हाच काळं केलेलं होतं. त्याच्या जाग्यावर पांढऱ्या केसांनी आपलं ठाण मांडलं होतं. उसाच्या पानं आडून तुऱ्यानं कोंबड्याच्या तुऱ्यासारखे पदराच्या आडून पांढऱ्या केसाच्या चावऱ्या ढाळल्या जात होत्या. चेहऱ्यावर पर्वतरांगा स्पष्ट दिसत होत्या. त्याखाली खोल तयार झालेल्या दाऱ्या नजरेच्या टप्प्यातून सुटत नव्हत्या. एवढं वय झालं तरी कर्णाच्या कानातल्या कुंडलांसारख्या जुना वळणाच्या खोडबाळ्या लोंबत होत्या. कार शिदबा, आज सकाळ सकाळ सई आली माई. काकू, राहूला बघायला पाहुणे येणार आहेत, कोणतरी बाय माणूस पाहिजे ना. कवा येणार आहेत? निघालेत ते, चिमाजी आप्पांनी सांगितलं येऊन. अरे मग काय स्वयंपाक बिपाक करायचं का, बाजार आणलाय का? एका दमात हौसा काकूनं शिदबाला 2 सवाल केले. तसा शिदबा म्हणला, नाही. अरे मुडदे, पाहुणे आल्यावर अंगणात उपाशी मागं घालवणार का? अजून 1-2 घेऊन ये, जा बाजार घेऊन ये. काकू, आप्पा म्हणलं पाहुण्याला फक्त चहा पाणी कर, जेवणा खावण्याची सोय त्यांनी त्यांच्याकडे केली. मग काय आपण चहावर वाटेल लावायचं वय? अरे जा पोहे बी आण थोडे, निर्मुखी कसं घालवतो? अरे पोरीची सोयरीक जमवायची, दुसऱ्या कोणाची नाही. बरं मी आणतो लगोलोक दुकानातनं, तू मात्र आटप. पोरी एकटीची आहे, तिला काही सुधारायचं नाही. अरे आलेच की, अंगावर पाणी घेते ना आले. शिदबा दुकानाची वाट चालायला लागला. हौसा काकूनं भस्कन रांजणातलं पाणी घेतलं, चुलीवर कोमट केलं, आधाशासारखं अंगावर ओतून घेतलं. राऊऐवजी हौसा काकूच नटली आणि शिदबाच्या घरापुढे दाखल झाली. एव्हाना राऊनं आंघोळीला पाणी ठेवलं होतं. तिला पाहताच नवख्या जनावरावर कुत्र्यानं चवताळून धावावं तशी हौसा काकू पिसाळल्या कुत्र्यागत राऊवर खेकसली. रावडे, काय करते का? अगं काय झामल्या मारत बसली काय? अजून चुलखंडावरचं भोगुलं हां? अगं आवर नाही उशे. बाई, तुम्ही तरी हिला आवरायला सांगायचं ना. घरापुढं आल्या हौसा काकूनं तोंडाचा पट्टाच चालू केला. हौसा काकू तशी मनाची निर्मळ पण तोंडात वस्तारा. कुणाचाही मुलाईजा भाडभीड न ठेवता सडेत तोड बोलणारी बाई. त्यामुळे परिसरातल्या बायका आणि पुरुष माणसं तिला वसकून होते. मोटारीच्या चाकानं बटण दाबताच गती घ्यावी तशी राऊची हालचाल वाढली. पटकन चुलीवरचं पातेलं उतरून घेतलं, पाणी विसरलं आणि आंघोळ केली. नवी कोरी 6 वारी साडी नेसली. राऊ आता नक्षत्र तारकासारखी दिसायला लागली. भल्या भल्यांना भुरळ पाडेल असं तिचं रूप दिसायला लागलं. हातात आरसा घेतला. टिकली कपाळावर लावणार तोच हौसा काकू गरजली. अगं येऊशे, काय गणटीसारख्या नाकरा करते? कुकवाचा करंडा घे. नाही मोठं पण बारीक कावय ना, कुकूच लाव. राऊचा कपाळाजवळ गेलेला हात आपोआप थबकला. कुंकवाचा करंडा घेतला, बारीकसा कुंकवाचा टिकला कपाळावर रेखाटला. आता बघ कशी दिसती माई बाई. अगं आय 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 आय. अगं आता नवऱ्याच्या घरी जायचं हां, जरा वळणा नो आगाव. असं म्हणून आपला खरवरीत हात राऊच्या गालफाडावरनं फिरवला आणि तिने आपल्या कांशिलाजवळ कडाड करून बोटं मोडली. माई सिंधू आता असायला पाहिजे होती ग. क्षणार्धात हौसा काकूचे डोळेच भरून आले. कंठ दाटून आला. डबडबल्या डोळ्यातनं गालांवर अश्रूंच्या धारा उघळल्या. तिचा घोगरा आवाज कानावर पडताच राहूला आपल्या आईची आठवण झाली. तिलाही हुंदका अनावर झाला. काही कळायच्या आत तिने हौसा काकूच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देऊन देऊन ती रडायला लागली. क्षणभर हौसा काकू गोंधळून गेली, पण तिने स्वतःला सावरलं. राहूला तिने आपल्यापासनं थोडंसं तुटक केलं. आपल्या 9वारी साडीच्या पदरानं तिचे डोळे पुसत म्हणाली, गप माझी बाई, आता त्याला इलाज नाही ग. देवाच्या मनात नव्हतं, त्याला कोण काय करणार.
हंसा काकूनं कशीबशी राऊची समजूत घातली. तेवढ्यात पानमंदाची भीमाबाई आली. तिच्या पाठोपाठ शिदबा घरी आला. हातात पोहे, धोत्राच्या ओटीत हिरव्या मिरच्या आणि 4-5 लिंब होती. शिदबा घरात शिरला. आपल्या बापाला बघताच राऊनं पडदिशी डोळे पुसले. आपल्या बापापासून चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कदाचित आपल्या डोळ्यातली आसवं बघून त्याच्याही भावनेचा बांध फुटेल असं तिला वाटलं, पण शिदबाच्या नजरेतनं ते सुटलं नाही. त्यांनी पडदिशी मिरच्या, पोहे, लिंब घरात ठेवली आणि आपले डबडबलेले डोळे अंगणात येऊन धोत्राच्या सोग्यानं टिपून काढले. दिवस कासराभर वर आला तशी पाहुण्यांची चावल लागली. शिदबानं अंगणातच लिंबाच्या सावलीला 2 घोंगडी अंथरली. पाहुण्यांना बघताच घरात लगबग सुरू झाली. पाहुण्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा रंगात आल्या होत्या. घरातल्या हौसा काकू, पानमंदाची भीमाबाई कान टावकारून होत्या. कधी पाहुणे राऊला बोलवतात याची चातकाप्रमाणे वाट बघत होत्या. कधी नव्हे ते भीमाबाईनं आज राऊला नटवलं होतं. अदबशीरपणे पाहुण्यांच्या पुढे कसं जायचं याच्या सूचना राऊला दिल्या जात होत्या. पाहुण्यांमध्ये एका बाजूला एक उमदा मदनाचा पुतळा बसला होता. चोरट्या नजरेनं राहून राहून तो घराकडे बघत होता. जवळच बसलेला त्याचा एक जोडीदार अधूनमधून त्याच्या कानात काहीतरी सांगत होता आणि तोही गंभीर चेहऱ्यानं मित्राला हो नाही सांगत होता. तेवढ्या चिमाजी आप्पांनी शिदबाला एक स्वतंत्र सतरंजी पाहुण्यांच्या मध्ये अंथरायला सांगितली. मालकाचा आदेश सुटताच आज्ञाधारक नोकरानं कामात तत्परता दाखवावी तशी शिदबानं तातडीनं सतरंजी पाहुण्यांच्या मध्ये पूर्व पश्चिम अंथरली आणि पुढच्या आदेशाची वाट बघू लागला. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, मग माने पाटील बोलवायचं का पोरीला? घ्या की बोलून, कशाला उशीर करताय? असं म्हणत उठावदार व्यक्तिमत्वाच्या एका इसमानं संमती दर्शवली. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, शिदबा बोलव बाबा पोरीला तांबे घेऊन. एकदा सगळ्यांना बारकाईनं बघू दे तिच्याकडं. परत कोणी म्हणायला नको आम्ही नीट नाही बघितली. तसे पाहुणे खदा खदा हसले. तशी हौसा काकू राऊला म्हणाली, कशी हात बिनं जा बरं का, आणि हे बघ डोईवरचा पदर घसरू द्यायचा नाही काय. राऊ हौसा काकूच्या सूचना मन लावून ऐकत होती. तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण होता. या केलेल्या सूचनात आपल्याकडनं काही कसर झाली तर हौसा काकू फाडून खाईल ही भीती तिच्या मनात होतीच. पहिल्याच भेटीत पाहुण्यांनी आपल्याला पसंत करावं याची तिला काळजी घ्यावी लागत होती. तेवढ्यात शिदबा दरवाजाच्या जवळ येत म्हणला, काकू पाठव रावला. रावनं हातात पाण्याचा तांब्या घेतला तसा तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला. आजपर्यंत ती कधीही नवख्या माणसांच्या समोर गेली नव्हती. एखाद्या लांडग्यांच्या कळपात शेळीनं शिरावं तसं तिला वाटायला लागलं. हातपाय लटपटायला लागले. हातातला तांब्या आपल्या हातातनं निसटून पडतोय का काय असं तिला वाटायला लागलं. क्षणभर तिला वाटलं आपल्या पित्याला सांगावं मी नाही जाणार, पण ते म्हणण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. शेवटी हौसा काकू तिला म्हणाली, हे बघ रावडे, पाहुणे काय विचारते ते नीट ऐक आणि मग सांग. भुईची नजर नाही काढायची नाही तर बघशील वागाड्यावाने पाहुण्यांच्या थुत्राकडं. अगं पोरीच्या जातीनं कसं आदबशीर वागावं. अशा एक ना अनेक सूचना करून राऊला पाहुण्यांच्याकडे पाठवलं गेलं. दरवाज्यात उभा राहून भीमाबाई आणि हौसा काकू बारकाईनं नजर ठेवून होत्या. पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या न्याहाळत होत्या. एक प्रकारे पाहुण्याच्या चेहऱ्यांची हेरगिरीच त्या करत होत्या. त्यातल्या त्यात एका कोपऱ्यात बसलेल्या गोऱ्या पान पोरावर त्यांच्या नजरा खेळल्या होत्या. एकदाची राऊ बैठकीत येऊन दाखल झाली तसा एक कडक टोपीवाला 50शीतला इसम पुढे सरकून बसला. राऊ अवघडून उभी राहिली तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अगं सतरंजीवर उजवा पाय ठेव आणि खाली बस. राऊ उजवा पाय ठेवून सतरंजीवर 2 पायावर बसली. तळ हातावरचा तांब्या समोर बसलेल्या माणसानं आपल्या हातात घेतला, खाली ठेवला. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, विचारा काय विचारायचं ते पोरीला. चांगली बोलती का बोबडं बोलती ते ऐकून घ्या, परत शंका नको मनात. राऊला आता मात्र जास्तच घाम फुटला. अंग थरथर कापायला लागलं. जीव मुठीत धरून राऊ बसली. जवळच बसलेलं एक तरुण पोरग एकटक राऊकडे बघत होतं. एक मात्र खाली घोण घालून चोरट्या नजरेनं तिच्याकडे बघत होतं. अखेर समोर बसलेल्या माणसानं पहिला प्रश्न केला, काय नाव काय तुझं?
राऊ शिदबा कोरडे. राऊच्या कोकिळ कंठातनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बाहेर पडलं तसा दुसरा प्रश्न. काय शिक्षण? 9वी. पास का नापास? नाही, परीक्षाच नाही दिली. मामा कुठले? वडगावचे. भाऊ किती? 1. शब्दांचा मोजका साठा असल्यासारखी रावनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. अखेर पिशवीत हात घातला. एक खडी साखरेची पुडी, नारळ, झंपर पीस, 51 रुपये त्यांनी राऊच्या हातात ठेवले. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, राऊ पाहुण्यांच्या पाया पड. राऊ गोंधळली. हातात घेतलेलं सामान खाली ठेवावं का सामानासकट पाया पडावं हे तिच्या लक्षात येईना. आप्पांनी ती ओळखलं तसं ते म्हणाले, अगं आधी पाण्याचा तांब्या सामान घेऊन जा. भीमा, तुळशीला पाणी घाला. लगबगीनं भीमाबाई पुढे आले. नारळ, खडीसाखर, पाण्याचा तांब्या, जंपर पीस घेऊन गेली. राऊ समोर बसलेल्या माणसांच्या अगोदर पाया पडली. नंतर चिमाजी आप्पा सांगतील त्यांच्या पाया पडत पडत त्या 2 तरुणांच्या जवळ गेली. तसा खाली घोण घातलेला तरुण अधिकच लाजला. खुणेनं नाही नाही म्हणाला. राऊ उचलल्या पावली घरी आली. एव्हाना ती घामानं डबडबून गेली होती. पोह्यांच्या ताटल्या भरून तयार होत्या. शिदबानं लगबगीनं त्या पाहुण्यांना दिल्या आणि पुन्हा आपापसात गप्पा सुरू झाल्या. पोहे खाऊन ते 2 तरुण एका बाजूला गेले. थोड्या वेळात पुन्हा माघारी आले. पाहुण्यातला एक जण उठला. त्यातल्या एका तरुणाला खुणेनं बोलवून घेतलं. त्यांचं काहीतरी बोलणं झालं आणि ते पुन्हा बैठकीत येऊन बसले. थोड्या वेळानं चिमाजी आप्पांनी पाहुण्यांना विचारलं, बोला माने पाटील, पसंती आत्ता सांगणार का नंतर कळवणार? अहो नंतर कशाला, पोर पसंत आहे आम्हाला. मुलाच्या बापानं पसंती सांगून टाकली तशी हौसा काकूनं राऊच्या तोंडावरनं आपला खरभरीत हात फिरवला आणि कांशिलावर कडाड बोटं मोडली. एकदाचे पाहुणे राऊला बघून गेले. राऊला बघताच पाहुण्यांनी पसंती दिली. आलेली आसामी भारदस्त होती. पहिला सोपस्कार तर पार पाडला. मुलाचा आणि पाहुण्यांचा होकार पदरात पाडताच शिदबाला स्वर्ग 2 बोटं उरला. काही झालं तरी हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही, शिदबानं मनोमन ठरवून टाकलं. दिवाळीचा सण पाठमोरा झाला. सृष्टी हिरवागार शालू नेसून नव्या नवरीसारखी लटली होती. खरीप हंगामातले खळे झाले होते. रब्बी हंगामातल्या ज्वाऱ्या चांगल्या डुलत होत्या. बाजरीचं रान नांगरून गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली होती. शिदबानं गव्हाच्या पेरणीची तयारी सुरू केली. राऊच्या लग्नाच्या तयारीला लागणं भाग होतं. नागवेळी झाली की तुळशीच्या लग्नानंतर लग्नाची तयारी करावी असा पाहुण्यांचा आग्रह होता. मुलाचा बाप खांद्यावर धोतर टाकून येणारा. त्यात नवरदेवाची आसामी भरभक्कम. त्यांना खर्चाचं तसं काही वाटत नव्हतं. मुलीच्या बापाला हळकुंडापासून तयारी करावी लागते. मुलीचं लग्न म्हणजे भरमसाठ खर्चाचा बोजा. माया जमा करायला अवधी हवा म्हणून शिदबानं वैशाखात लग्न करण्याचा घाट घातला. हो ना करत करत पाहुण्यांनी शिदबाच्या म्हणण्याला होकार देऊन टाकला आणि शिदबाचा जीव भांड्यात पडला. शिदबाची परिस्थिती तशी हलाखीची, पण तो हिंमत हारलेला नव्हता. लहान भावानं रेवजीनं धोका दिला होता. सिंधूनं अर्ध्यावर साथ सोडली होती. सारी स्वप्न बेचिराग झालेली. राखेतूनही जपाननं फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली होती. तशी झेप घेण्याची शिदबाची उमेद होती. शिदबानं भरारी घेण्याची तयारी केली होती. तो हिंमत हारला नव्हता. आपल्या राऊसाठी वाटेल त्या प्रसंगाला तोंड देण्याची त्यांनी मनोमन तयारी केली होती. पानभरी बागायती 2 एकर गव्हाची पेरणी केली. महागडं बियाणं आणि महागडं खत ऋण काढून पेरलं. गव्हाचं पीक तासी लागलं. कधी नव्हे तो यावर्षी पाऊस झालेला, त्यामुळे विहीर पाण्यानं तुडुंब भरली होती. विहिरीचं पाणी बघून शिदबा हर्षभरीत झाला. पाण्यामागं पाणी तो देत होता. चंद्र कलेकलेनं वाढत जावा तसा गहू दिवसागणिक वाढत होता. गहू पालीवर येताच यावर्षी चांगल्या प्रकारचा गारठा सुरू झाला. थंड वातावरण गव्हाला मानवलं. गव्हाचं पीक कधी नव्हे ते जोमात वाढलं. नक्कीच राऊच्या लग्नासाठी देवानं आपल्याला गव्हाच्या रूपानं अधिक उत्पन्नाचा आहेर देऊ केला असं शिदबा मनातल्या मनात म्हणायला लागला. गव्हाचं पीक बघून जो तो त्याचं कौतुक करायला लागला. एक दिवस शिदबा गव्हाला पाणी भरत असताना चिमाजी आप्पा त्याच्या मळ्यात चक्कर मारण्यासाठी निघाले.
सहज म्हणून शिदबाला बघून वळाले. गहू पाहून ते म्हणाले, शिदबा, गावाचं पीक एक नंबर आहे बरं का लेका. असलं पीक मी कवाच बघितलं नाही. हा आलंय खरं आप्पा. राहू, अर्ध लगीन गहूच करून टाकल बघ. शेवटपतूर जप गडे याला. आप्पा, नजर लागा नाशानं गावाला. दोघेही खळखळून हसले. एवढ्यात राहू आपल्या बापाची न्याहारीची भाकर घेऊन आली. शिदबानं आग्रह करून चिमाजी आप्पाला न्याहारीला बसवलं. राहूनं भाकरी सोडल्या. चिमाजी आप्पांच्या पुढ्यात भाकरीचं ताट सरकवलं. शिदबाला भाकरी वाढली. चिमाजी आप्पानं भाकरीचा तुकडा कालवणात बुडवला, घास तोंडात घातला आणि राहूकडे बघत आप्पा म्हणाले, राहू, काय जकास कालवण केलंय ग. तिकडच्या घरची माणसं तुझ्या कालवणावर फेदा होतीन बरं का. तशी शिदबा म्हणाला, आप्पा, माई लेक स्वयंपाकात सुगरणे. कंचा बी स्वयंपाक करून घ्या तिच्याकडनं. पण शिदबा, राहू गेल्या. चिमाजी आप्पांनी वाक्य अर्ध्यावर तोडलं. बोलण्याच्या ओघात जे नको ते बोललो असं त्यांना वाटलं. चिमाजी आप्पांच्या बोलण्यानं शिदबा चमकला. तोंडात घासलेला घास गिळण्याच्या ऐवजी घशातच अडकला. क्षणार्धात शिदबाचे डोळे पाण्याने डबडबले. ताटातला हात ताटातच स्थिरावला. चावलेला घास गिळायचं भान सुद्धा त्याला राहिलं नाही. राहूला सुद्धा त्या शब्दांचा धक्का अनावर झाला. तिच्याही काळजावर कुठेतरी मोठा घाव बसला. तिने एकदा आपल्या जन्मदात्याकडे बघितलं. त्याचे डबडबलेले डोळे बघून घायाळ हरिणीसारखी तिची अवस्था झाली. तिचं काळीजच रक्तबंबाळ झालं. वेदनेची कळ पायापासून डोळ्यापर्यंत गेली. लहानसा भाऊ दीपक नजरेच्या समोर उभा राहिला आणि आपोआप हुंदका बाहेर पडला. चिमाजी आप्पांना वाईट वाटलं आणि ते म्हणाले, पोरी, तू नग काळजी करू. अगं, मी आहे ना. तुझ्या बापाची, भावाची मी काळजी व्हाईल. आणि तुझ्या पश्चात मी यांना उपाशी राहू देईन वय. नाहीतरी यमुना आहे ना अजून. आपल्या मुलीचा हुंदका बघून शिदबानं आपल्या मनाला आवर घातला. मनातला कड मनातच दाबला. झडदिशी धोतराच्या सोग्यानं डोळे पुसले. अगं, येडी आहे का पोरी तू. तू कशा पाय आमची काळजी करते. 4 दिवस आप्पाकडं, 4 दिवस तुझ्याकडं राहू आम्ही. आणि आमच्या पोटाला असं लागतं तरी किती. अगं, आम्ही कावाच उपाशी राहणार नाही. आपला बाप आपली समजूत काढतोय हे न समजण्या एवढी राहू दूधखोळी नव्हती. क्षणभर तिला वाटलं आपण ठामपणे सांगावं, बापू, मला लग्नच करायचं नाही. मला तुमची सेवा करू द्या. मला तुमच्या ऋणातनं उतराई होऊ द्या. भीष्माचार्यानं आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली तशी मी आयुष्यभर कुमारिका राहायची शपथ घेते. आता कुशाल पाहुण्यांना सांगा, हे लग्न मोडलं, तुम्ही दुसरी मुलगी बघा. पण ते बोलण्याचं धाडस तिला झालं नाही. फक्त ओठ हालत होते. डबडबलेले डोळे बोलत होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. चिमाजी आप्पांनाही जरा चुकल्यासारखं वाटायला लागलं. आपण खरंच असं म्हणायला नको होतं. थट्टेची लहर आली म्हणून आपण बोलून गेलो, पण त्याची खोलवर जखम दोघांच्याही अंतःकरणावर झाली. चिमाजी आप्पांनी कशी तरी त्यांची समजूत काढली. चिमाजी आप्पा मनातल्या मनात जोडे खात निघून गेले. शिदबानं अर्ध्या पोटी हात धुतला. गावात पाणी भरायला शिरला. उदास मनानं राहूनं आवरावर केली. भाकरीचं पेंडकं बांधलं, पाटीत भरलं आणि ती घराच्या रस्त्याला लागली. शिदबा वाफ्याच्या तोंडाशी उभा राहिला खरा, पण त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. थोड्याच वेळात लाईटही गेली. शिदबा विहिरीजवळ येऊन बसला. राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर कधी सिंधू तर कधी राहू उभी राहत होती. तिचं ते बालपण, तिचं ते गोंडस रूप काही केल्या नजरेसमोरून जाता जात नव्हतं. राहूचा जन्मकाळ तो आठवायला लागला. तिच्या जन्मकाळा अगोदरची परिस्थिती डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागली. अगदी अडचणीच्या काळात सिंधू नव्या नवरीचं लेणं लिहून घरात आली. संपूर्ण घराची जबाबदारी तिने कशी पार पाडली. बापाच्या घरात सुखात आनंदात बागडणारी अल्लड मुलगी पत्नी म्हणून घरात आली आणि पोक्त बाईसारखा सगळा भार आपल्या शिरावर कसा घेतला तिने. एका प्रसंगाची शिदबा मोडणी करायला लागला. मोडणी करता करता तो भूतकाळात कधी गेला हे त्याचं त्यालाही कळलं नाही आणि जीवनात बसलेले चटके तो आठवायला लागला.